आणि आनंद परांजपेंना मग आता दुसरा पर्याय काय म्हणून पुन्हा स्वगृही म्हणजे शिवसेनेत परतावं लागले. त्यांनी 2014 साली अचानक भयानक घेतलेला निर्णय, त्यामागचं अर्थकारण हे एवढं मोठं नव्हतं की त्यांनी आपल्या राजकीय करिअरचं मातेरं करून घ्यावं हे आता जे काय झालंय त्याप्रमाणे. आज जर का ते शिवसेनेतच टिकून राहिले असते तर एकनाथ शिंदेंनी त्यांना मंत्री जरूर बनवलं असतं. एवढा जीव होता भाईंचा आनंद परांजपेवर. पण माणसाचा एक चुकीचा निर्णय त्याला लाडाचा गणपतीवरून गुळाचा गणपती बनवून सोडतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आनंद परांजपे. कालच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंतर्गत सध्या सुरू असलेल्या वर्चस्ववादाच्या ठिणगीबद्दल बोलत होतो. ती ठिणगी पडते असं वाटत होतं आपल्याला. आणि तो व्हिडिओ संध्याकाळी रिलीज होत असताना एक बातमी आली. राष्ट्रवादीचे ठाण्यातले नेते प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या बातमीकडे पाहताना मला जे शीर्षक सुचलं ते मी मांडलंय. राष्ट्रवादी गोंधळ पार्टीची पहिली विकेट पडली. दादांच्या जाण्यानंतर एकूणच गोंधळाचं वातावरण या पार्टीत निर्माण झालेलं होतं काय आहे अजूनही. आणि त्यात कोण कुठे जातोय, कोण कुठून येतोय याला काही सुमार ताळतंत्र पायपोच राहिला नसता. पण तरीही यावर अंकुश जो ठेवला गेला तो थेट दिल्लीतल्या भाजपेश्वरांनी ठेवलेला होता. म्हणून ती फाटाफूट आजवर लांबली होती. आता पहिली विकेट पडली आहे. बॉल स्विंग व्हायला लागलाय आणि पिचही बॉलर्सना मदतगार साबित होत आहे. अशात जर पटापट विकेट्स पडल्या, स्लिपमध्ये कॅचेस गेले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. आता वळूया पहिल्या विकेटकडे. आनंद प्रकाश परांजपे माजी खासदार, हे मूळचे शिवसेनेचे. यांचे वडील खासदार प्रकाश परांजपे हे धर्मवीर आनंद दिघेंचे निकटवर्ती आहे. ठाण्यात त्यांचं नाव होतं मोठं. एकनाथ शिंदेंच्या उदयापूर्वीच जी काही एक 2-4 नावं ठाणेकरांच्या ओठी असायची त्यात सतीश प्रधान एक होते, प्रकाश परांजपे आदी मंडळी होती. मोदा जोशी हे तर ठाण्याचे आमदारच होते. दिघेसाहेब गेले आणि शिंदे पर्व सुरू झालं. त्यानंतरही खासदार प्रकाश परांजपेंचा आणि शिंदेंचा कौटुंबिक जिव्हाळा जो सलोखा होता तो कायम राहिला होता. 2008 साली प्रकाश परांजपे यांचं निधन झालं आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. आता त्यावेळेला त्या जागी तिकीट कुणाला द्यायचं यावरून बरीच चर्चा त्यावेळेला घडत होती. मातोश्रीवर पण यावर काही मतभेद होते. तरीही त्या सगळ्या अगदी प्रतिकूल परिस्थितीत असतानाही मातोश्रीवरून तिकीट मिळवून आणणं आणि निवडून देखील आणणं हे काम आनंद परांजपेंना करून दिलं ते एकनाथ शिंदेंनी. पुढे 2009ला सार्वत्रिक निवडणुका आल्या. आनंद परांजपेंना कल्याण लोकसभा मतदारसंघ दिला गेला. तिथं वसंत डावखरे हे दिग्गज नेते राष्ट्रवादीचे. त्यांच्यासमोर आनंद परांजपेसारखा नौखा उमेदवार शिवसेनेनं दिला होता. मग तिथेही शिंदेंनी आपला सगळा जोर, दमखम, ताकद वापरली. सोबत भाजपा आणि संघाच्या कार्यकर्त्यांचं बळ होतं ते नाकारता येत नाही. त्या जोरावर परांजपे दुसऱ्यांदा खासदार बनले. तर मला जेवढी माहिती आहे त्यानुसार आनंद परांजपे या तरुणावर एकनाथ शिंदेंचा आपल्या मुला इतकाच जीव होता. आपले जुने सहकारी शिवसैनिक बंधुतुल्य प्रकाश परांजपे यांचा मुलगा म्हणजे आपलाच मुलगा असं एकनाथ शिंदे मानायचे. शिंदेंनी आनंदसाठी कल्याणमध्ये जोर लावला. पण सेम टाइम त्याच वर्षी 2009 मध्ये शिंदेंच्या ठाण्यात, शिंदेंचं ठाणं म्हटलं जातं ना, ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून उभे राहिलेले विजय चौगुले हे फक्त 49,000 मतांनी पराभूत झाले होते. तेव्हा राष्ट्रवादीत असलेल्या गणेश नाईकांचे पुत्र संजीव नाईक हे तिकडून जिंकून आले. पण या पराभवात मनसे फॅक्टर महत्वाचा होता. मनसेच्या राजन राजेंनी 1,34,000 मतं खाल्ली. आणि त्या निवडणुकीत जसा महाराष्ट्रभर सेना भाजपला मनसेचा फटका बसला तसाच तो ठाण्यात देखील बसला. तर राजन राजेंना रोखता आलं असतं. हे रोखण्याचं काम फक्त एकनाथ शिंदेच करू शकत होते. पण शिंदेंचं लक्ष तेव्हा कल्याणच्या सीटवर प्रकाश परांजपे यांचा मुलगा आनंद परांजपे कसा जिंकेल याकडे लागलं होतं. कल्याणमध्येही मनसेचा जोर होता. मनसेच्या त्या वैशाली दरेकर यांनी लाखाच्या वर मतं खाल्ली. पण शिंदेंनी रात्रीचा दिवस करून आनंद परांजपेंना तिथून निवडून आणलं. असा हा एकेकाळी एकनाथ शिंदेंसाठी पोटच्या पोरासारखा असणारा आनंद परांजपे मग 2014ला राष्ट्रवादीत का गेला असा प्रश्न पडतो. शिंदेंच्या डॉक्टर मुलासमोर, श्रीकांत शिंदेंसमोर तो उभा का राहिला निवडणुकीला आणि मग तिथे त्याचा टिकाव का लागला नाही.
हे असे अनेक प्रश्न त्यावेळेस सामान्य कल्याण डोंबिवलीकरांना आणि ठाणेकरांना पडले होते. या सगळ्या प्रश्नांकडे वळण्याआधी मला तुम्हाला एक माझी आठवण सांगायची आहे. आपलं चॅनेल सुरू झालं 2021ला आणि 22मध्ये आपल्या चॅनेलवर अनिल थत्ते यांचा एक शो आपण चालवायचो, द अनिल थत्ते शो या नावाने. त्यातल्या एका व्हिडिओत ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्तेंनी आनंद परांजपेंचा उल्लेख गुळाचा गणपती असा केला होता. हा उल्लेख कशासाठी होता तर त्यावेळेच्या ठाण्यातल्या राजकारणात हा बंदा माजी खासदार असं हे जे काही एक बिरुद आपल्या नावासमोर होतं तेच लावून फिरत असायचा. काही कामाचा नाही असं म्हटलं जात होतं. राष्ट्रवादीचे धूर्त नेते जितेंद्र आव्हाड हेच ठाणे जिल्हा हँडल करत होते, आजही तेच करतात. पण सोबतीला हा गोरागोमटा ब्राह्मण समाजातला एक नेता असावा या पलीकडे आनंद परांजपेंची उपयुक्तता ही राष्ट्रवादीलाही नव्हती, असं थत्तेंचं मत होतं त्यावेळेला. आणि त्याच ओघात गुळाचा गणपती ही उपाधी थत्तेंनी परांजपेंना दिली होती. झालं, निमित्त पुरेसं होतं. ठाण्यात या विधानाचा निषेध करण्यासाठी NCPच्या 5-25 पुरुषांनी महिला कार्यकर्त्या या अनिल थत्तेंच्या बिल्डिंगखाली बोंबाबोंब करत उभ्या होत्या. मी तेव्हा विरारवरून ओला उबेर करून कॅमेरा, ट्रायपॉड, लाईट्स हे सगळं घेऊन थत्तेंकडे यायचो. दिवसभर तिथे शूट करायचो त्यांचे काही व्हिडिओ आणि मग पुढे 2-3 दिवस ते आम्ही चालवत असायचो ते एडिट वगैरे करून. ते तेव्हा मी स्वतःच सगळं एडिटिंग वगैरे करत होतो. आणि मी नेमका तिथे उतरलो, कॅमेरा बॅग्स आणि हे सगळं घ्यायला वरून 2 पोरं आली आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या गदारोळात मुर्दाबाद, मुर्दाबादच्या घोषणांमध्ये एकेकांना असं हाताने बाजूला करत आम्ही तिथून वाट काढत वर गेलो. आता हे कोणासाठी मुर्दाबाद चालू होतं, काय चालू होतं हे सगळं कानावर पडत होतं आणि ह्या मागे कुठेतरी करता करविता मीच होतो हे तिथे त्या लोकांना कल्पना नव्हती. अनिल थत्तेंना विषय देणं आणि त्यांच्याकडून अशा टिपिकल विषयांवर काहीतरी बाहेर काढून घेणं आणि मग ते एडिट करून मांडणं, या मागच्या सगळ्या संकल्पना आणि ज्या गोष्टी होत्या, या मागच्या ज्या काही संकल्पना होत्या किंवा सगळा थॉट प्रोसेस होता, तो या मेंदूतून बाहेर पडत होता. हे त्या बिचाऱ्या कार्यकर्त्यांना माहीत नव्हतं. नाहीतर मग हाच तो मुख्य कलाकार म्हणून तिथे कदाचित माझी धुलाई झाली असती. पण मी तिथून वाचलो. मी वर बिल्डिंगमध्ये थत्तेंच्या घरी पोहोचलो. पण दरम्यानच्या काळात झालं असं होतं की पोलीस तक्रारही झाली होती. कार्यकर्ते तिथे घोषणा देत होत्या. तर चॅनल माझं होतं म्हणून मीही त्यात गोवला गेलो होतो. पण प्रकरण तिथे संपलं. कारण त्यात अनिल थत्तेंसारखा ठाण्यात दबदबा राखून असलेला करामती पत्रकार इन्व्हॉल्व होता. आता पक्षासाठी कुठल्याच कामाचे नसलेले अनेक गुळाचे गणपती हे आपण आपल्या नजरेसमोर अनेक राजकीय पक्षांमध्ये पाहतो. हल्ली म्हणजे राष्ट्रवादीचे 2 गट निर्माण झाल्यानंतर आनंद परांजपे हे दादांच्या गटात होते. पण ठाण्यात शरद पवार गटच स्ट्रॉंग होता, कारण तिकडे आव्हाड होते. त्यामुळे परांजपेंना तसं आधी काहीच काम नव्हतं किंवा महत्त्व नव्हतं आणि त्यानंतरही काहीच वलय प्राप्त झालं नाही. म्हणजे अजितदादांच्या गटात आल्यानंतर एक प्रवक्ता म्हणून त्यांनी अजितदादांच्या गटाची बाजू मांडताना आपल्या विद्वत्तेची किंवा आपल्या वक्तृत्वाची झलक दाखवली आहे. अशी संधीच त्यांना कधी मिळाल्याचं मला तरी आठवत नाही. आता त्यांना सुनेत्रा वहिनींकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. माजी खासदाराचं त्यांना पुन्हा एकदा खासदार बनायचं होतं. राज्यसभा आली गेली, खासदार काय होता आला नाही. मग विधान परिषदेची वेळ आली, तिथेही परांजपेंना डावललं गेलं. त्यामुळे ते भलतेच हताश निराश झाले होते. त्यांचं हे नैराश्य सगळ्यात आधी हेरलं ते गणेश नाईकांनी. नाईक साहेब आनंद परांजपेंना भाजपमध्ये नेणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पण ठाण्यातल्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या या नावाला विरोध केला आणि आनंद परांजपेंना मग आता दुसरा पर्याय काय म्हणून पुन्हा स्वगृही म्हणजे शिवसेनेत परतावं लागले. त्यांनी 2014 साली अचानक भयानक घेतलेला निर्णय, त्यामागचं अर्थकारण हे एवढं मोठं नव्हतं की त्यांनी आपल्या राजकीय करिअरचं मातेरं करून घ्यावं हे आता जे काय झालंय त्याप्रमाणे. आज जर का ते शिवसेनेतच टिकून राहिले असते तर एकनाथ शिंदेंनी त्यांना मंत्री जरूर बनवलं असतं. एवढा जीव होता भाईंचा आनंद परांजपेवर. पण माणसाचा एक चुकीचा निर्णय त्याला लाडाचा गणपतीवरून गुळाचा गणपती बनवून सोडतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आनंद परांजपे. शिवसेनेत आलेल्या आनंद परांजपेंना पुन्हा सक्रिय राजकारणात काम करून आपण गुळाचा गणपती नाही हे सिद्ध करण्याची संधी ती मिळालेली आहे आणि त्या संधीचा त्यांनी पुरेपूर लाभ उठवत स्वतःला सिद्ध करो या शुभेच्छा देत आपला निरोप घेतो. एकंदरच या सगळ्या घडामोडींवर आपलं काय मत आहे
आनंद परांजपेंच्या निमित्तानं गोंधळलेल्या ज्या गटातली पार्टीतली पहिली विकेट पडली असं वाटतंय का तुम्हाला? या मागोमाग अख्खा संघ गारद होण्याच्या कितपत शक्यता आहेत? कमेंट्स करून जरूर सांगा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.